खोटे प्रमाणपत्र डॉक्युमेंट देऊन बीड जिल्ह्यात जवळजवळ 15,000 लोकांना विलंबित जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यातनं 50%हून अधिक बोगस आहे. 3 ठिकाणी गुन्हा दाखल झालाय. 4थ्या ठिकाणी माजलगावला प्रक्रिया सुरू आहे. आता चौकशी सेकंड फेज मध्ये जात आहे आणि ज्या ज्या लोकांनी खोटे दस्तावेज देऊन प्रमाणपत्र दिलंय त्या सगळ्यांवर कारवाई होणार. तुम्ही आकडा मात्र प्रशासनाकडून मात्र 2-4 असं असते की केव्हाही गुन्हा दाखल करताना सुरुवातीत 5-15 हे करावे लागतात. म्हणूनच आजच्या मीटिंग मध्ये आता ह्याला गती द्यायची. दुसरी गोष्ट आहे की प्रशासनाने पण हे मान्य केलं आहे की जसं 7,000 लोकांना नायब तहसीलदारने आदेश दिले होते ते इलिगल आहेत, तर 7,000 15,000 लगे उडाले. आता 7,000 ची परत चौकशी करायची, त्याच्यावरती ते रद्द झालेले आहेत. बाकी अनेक लोकांनी जसं आज त्यांना मी उदाहरणच दिली तर 0101 तारीख म्हणजे 1 जानेवारी असलेले अनेक आहेत. ते बहुतेक फेक आधार कार्ड आहेत. तर बीड मध्ये या 4ही ठिकाणी आता बीड थोडं बाकी कामात गुंतलेले होते. आता पोलीस याच्यावर लक्ष देत आहेत. आता पाकिस्तानला कसं प्रत्युत्तर दिलं जाणार आहे? केंद्र सरकार आता तयार होत आहे या सगळ्या गोष्टी. काही गोष्टी फक्त उपरवाला झाल्या. एकीकडे पाकिस्तान आणि भारतादरम्यान असं युद्ध सदृश्य वातावरण आहे, तणावाचं वातावरण आहे. दुसरीकडे अभिनेत्री राखी सावंतीने मात्र पाकिस्तानच्या झेंड्यासोबत फोटो सेशन केले. काय सांगा? कोणीही काहीही हेतू असला, मग पब्लिसिटी स्टंट असतो किंवा काल मी आणखीन एक कंप्लेंट केली पार्ला स्टेशनवर पाकिस्तानचे झेंडेच हातात घेऊन त्यांचं अपमान योग्य नाही असे म्हणणारे जे असेल या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई होणार. राखी सावंत विरोधात तुम्ही काही तक्रार देणार आहे? राखी सावंत संबंधात माझं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे. त्याचं सत्यता तपासून त्यांच्या संबंधी पण इन्क्वायरी आणि कारवाई होणार. मिठी नदीचा देखील प्रश्न सांगितला गेलेला आहे, त्याबाबत नेमकी काय? मिठी नदीत गाळातून पैसे हे उद्धव ठाकरेंनी महापालिकेत वर्षानुवर्ष दरवर्षी गाळातले पैसे आता देवेंद्र फडणवीस सरकारने चौकशीचे आदेश दिले. 1100 कोटीचं गेल्या काही वर्षात परत ओव्हर पेमेंट झालेले आहेत. चौकशी सुरू आहेत. मिठी नदीचा घोटाळा 2005 मध्ये मी काढला होता. मी उच्च न्यायालयात गेलो होतो. आज पण माझ्या अधिकाऱ्यांचे बोलणं झालंय. त्या घोटाळ्याच्या दृष्टीने जे जे योग्य कारवाई कुठे सर्च ऑपरेशन असेल तर कुठे चौकशी असेल, या घोटाळ्याचा जो मूळ लाभार्थीचा पैसा जिथपर्यंत गेला आहे तिथपर्यंत चौकशी होणार.